ती मोदी साहेबांनी केली आणि आपल्याला एवढ्या मोठ्या रामाचं दर्शन करून देण्याचं आज काम देण्याचं काम आज मोदीजींनी दिलंय. खरोखरच आपण आज ताईंच्या पाठीशी राहून मोदीजींना परत पंतप्रधान बनण्याचा चान्स द्या. ती शेतकऱ्याला विसरले नाहीत, महिलांना विसरले नाहीत, मुलांना विसरले नाहीत. मी म्हणलं ना साध्या सामान्य माणसापासून मेट्रोतल्या श्रीमंतापर्यंत त्यांचं लक्ष आहे आणि आपला विकास हा भरपूर झालाय. ही दिशाभूल करण्याचं काम आहे. ह्या दिशाभूल होऊ नका आणि आपल्या अर्चनाताईला भरपूर मतदान देऊन भरघोष मताने निवडून देऊन आपल्या मोदीजींच्या हात बळकट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या 2024 लोकसभेच्या उमेदवार अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील या मार्गदर्शन करतील. या गावातील सर्व वडीलधारी मंडळी, महायुतीचे सर्व पदाधिकारी, माझे सहकारी गीते, सुनील घोटे, दोन्ही वेळचे वेगवेगळे सदस्य, दोन्ही जण, सगळे महायुतीचे पदाधिकारी, सॉरी नावं घेत नाही, पण माझी सरपंच, काही गावातील वडीलधारी मंडळी. आज सकाळी सावंत साहेबांनी माझ्या प्रचारार्थ इथमध्ये सभा घेतली, तरी मी परत आज आपल्याला फक्त उमेदवार गावात देऊन गेला आहे ओळख. सकाळी मी लोहाऱ्याला रॅली आणि सभा होती आणि लोहाऱ्याचे 3 गावं होते, त्यावेळेस सकाळी येऊ शकले नाही. आता वालवड पाथरुड आहे, पण इथलं पण बाजारे आणि तो आपण जाऊन यावं या विचाराने फक्त आले. आपल्याला विनंती करायला की येत्या 7 मेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार, महायुती म्हणजे भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट